त्याला पोरींला रस न्यायचा आपल्याला. रस्त्याच्या कडेला दिसलं तर डुडुडुम डुडुडुम म्हणलं चला लय दिवस झालं पोरीला बाहेर कुठं फिरायला नाही नेत, म्हणलं रस घेऊन जावा घरी पोरी. एक बाटली न्यायची, डायरेक्ट एक बाटली. आता उन्हाळ्याचा दिवस चालू झाला. जाताना म्हणलं वडापाव बी पोरींना घेऊन जाऊ. रस्त्याची कामं चालू होतं त्याच्यात. वडापाव नाही का? बराच दिवस झाला रस नाही पिलेलो आपण. बसू का इथं जरा. पोरींला तर काय आहे माहिती का, बाहेर नेता येत नाही. शाळा चालू येत आणि मग जात नाही आपण. त्याच्यात एक इंजेक्शन राहिलं होतं, ट्रीटमेंट चालू होतं ना. हा, जाता जाता म्हणलं रस घेऊन जावा, वडापाव 2-4 घेऊन जाऊ पोरींना. पोरी तेवढ्याच खुश होत्यात दोघांमध्ये. हा, काय आहे, आपण ना त्यांच्यासाठी करायचं, मग कोणासाठी करायचं. हो, बाहेर आला की वाटतं ही घेऊन जावा, ती घेऊन जावा. काय आहे, काय कंटिन्यू चालूच आहे, काय बंद नाही का. तर मसाला आपला चालू आहे. प्रत्येक जणाला वाटतं की मसाला बंद आहे का, काय नाही, चालू आहे. आजच जायचं होतं कुरिअर पोच करायला. जरा दाजीच्या मागं काम आलं त्याच्यामुळे उद्या सकाळी जाणार आहे. तसं तर तुम्हाला आता आपल्या घरी फ्रीजमध्ये ही बर्फ आहे. मग हे दुकानाला घ्यायचं म्हणलं आणि बर्फ टाकला ते अजून वाढत आहे. आपली बाटली भरून घेतली एखाद्या. संध्याकाळी 7-8 संध्याकाळी वाजेपर्यंत चालू असते.
मिरच्या गरम गरम, वडापाव गरम गरम, जरा खायला जरा टेस्ट लागत भारी. मिरची जास्त टाका. तुम्हाला उभं नाही. बिस्किटचं पुढं द्या. वडापाव दाखवतो जरा तुम्हाला जवळून. पोरींना खायला घेत चाललेलं आहे. चला, पोरींना खायला घेतलंय आपण भरपूर असं वडापाव घेत. आग येते की त्याच्यात. एखादी केलं बघ देवा आपल्याला अजून. गरम गरम वडापाव येत. वडापाव पॅक केलं. पैसे चला घ्या. चला निघालो आता भाऊ बहिणीला घरी. चलो. तर आलो भाऊ बहिणीनं घरी. मसाल्यासाठी गिरायक येऊन बसलं होतं. हे काय खायला घेतलं पुरीला. काय काय आणलं दाखवते तुम्हाला. हो का उसाचा रस बसली. थंडीला ठेवाई मस्त पैकी उसाचा रस प्यायचा. उसाचा रस. वडापाव पण आणले तर या. ही वडापाव आणलेत ह्याच्यात. ही बिस्किट पुढं. बिस्किटाचं पुढं खारं बिस्किट आहे. खारं. ही क्रीम गोल. दाजीला लावलं मसाला फुटायला. तर मसाला ऑर्डर साठी भाऊ बहिणीनं नंबर दिलेला आहे 76 66 60 27 46. दुसरा नंबर 98 22 20 85 82. कुठल्या पण नंबरवर तुम्ही तुमचा ऑर्डर बुक करा आणि गावाकडच्या गावरान मसाल्याचा स्वाद घ्या. ही केक आणलाय शिवण्या. मग भांडण दे वडापाव काढायला. अपूर्व भांडण आहे. अण्णा एकदा काय माणसं माझ्या बर्थडेला तेव्हा असले केक घेऊन आले. बस. तर ही फ्रीज मध्ये ठेव. घ्यायची थांब. ही फ्रीज मध्ये ठेव. मी झाडून घेते मला येते खायला. पार्टी करनी है आज पार्टी करेंगे किसी के भी पप्पा से नहीं डरेंगे. ही काढून ठेव वडापाव. काढ नाही. टोपल्या टाका राहते काढ. डायरेक्ट असं टाकू का कसं ठेवू. काढून ठेव. गरम आहे ताजच बनवून आणलंय. मिरची जास्त टाकायला लावली होती. किती टाकली आहे. मसलो टाकली बाबा. तोंडाला पाणी सुटायला लागलं भाऊ बहिणीने.
बरं ठेवा ही चालली बाहेर मी आता. मसाला कुटायचा गेलाय तुझा पप्पा. जाते जरा मसाला कुटायच्यात ना. इंजेक्शन राहिलं होतं शेवटचं भाऊ बहिणींनो. घेतलं आता मोकळी झाली. आता फायनल शेवटचा इंजेक्शन घेतलेला आहे. दी एंड झालेला आहे आता इंजेक्शनाचा. आपलं कोर्स आता पूर्ण झालेला आहे. तर B12ची इंजेक्शन पूर्ण झाली. आता 20 इंजेक्शन घेतली. शेवटचं एक जरा लेटच घेतलंय मी. आणि आता आहे ना तेवढ्या गोळ्या संपवून टाकायच्या. मग झालं फिनिश. मग सगळं ट्रीटमेंट पूर्ण झालं म्हणायचं. बघू आता आहे ना पिशवीचं ट्रीटमेंट पण घेतलं होतं ना. सोनोग्राफी केल्या होत्या महाग. तुम्हाला सांगितलं नाही का मी. प्रॉब्लेम होता मला. तर त्याचं पण ट्रीटमेंट चालू होतं आणि रक्ताचं पण ट्रीटमेंट चालू होतं. तेव्हा कुठं जाऊन उयस बरं वाटतंय मला. हो का चांगली तंदुरुस्त दिसते तुम्हाला. रक्त वाढल्यापासून चक्कर ही येत नाही. हातपाय गळटत नाहीत. तर चला बाय बाय करते आता सगळ्यांना. दाजीकडे जाते आता. मिरची कुटायचं काम चालू करायचंय.